काय केलं आपण? कमी जागेत जास्त उत्पन्न आपण कसं घेऊ शकतो शेतीत. तरी ते आहे आपल्याला शेतीसाठी म्हणजे जगण्यासाठी आपल्याला खायला तर काहीतरी लागणारच. आणि या काहीतरी म्हणजे आता कारखाने फॅक्टरीज यामुळे खूप जास्त जागा कंझ्युम झाली आहे. आणि या जास्त जागा कंझ्युम झाल्यामुळे इथे आपल्याला शेतीसाठी जागा राहिलीच नाहीये. खूप थोडी जागा आहे आणि त्या थोड्या जागेत आपण जास्त उत्पन्न कसं घेऊ शकतो हे मला या प्रयोगातून सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण नाव काय? आपण कोणत्या शाळेचा प्रयोग? माझे नाव कृष्णा संतोष बोर. माझ्या शाळेचे नाव गुरुवारी रापसबनीस विद्या मंदिर. तर इथे आहे हायड्रोपोनिक चारा. हायड्रोपोनिक म्हणजे मातीविरहित फक्त पाण्याचा वापर करून आपण हा चारा पिकवतो. हा चारा 7 ते 8 दिवसात तयार होतो. हा चारा बनण्याची प्रोसेस आहे. पहिले 1 दिवस हा म्हणजे जे काही याचं धान्य आहे ते आपण पहिले 1 दिवस भिजत ठेवतो. त्यानंतर 2 ते 3 दिवस याला आपण मोड येण्यासाठी ठेवतो आणि 4 ते 5 दिवस याला पिकण्यासाठी जातात. म्हणजे जवळजवळ 9 ते 10 दिवसांच्या या कालावधीत पूर्ण हा चारा तयार होतो. आणि हा चारा या चाऱ्यात फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे हा चारा आपण जनावरांना खायला देतो. या जनावरांना खायला दिल्यामुळे यामुळे फायबर जास्त असल्यामुळे जनावरांची दुधान क्षमताही वाढते. इथे आहे पॉली मध्ये आपण अशा प्रकारे टप्पे केले आहेत. या टप्प्यांच्या मदतीने आपण इथे पीक घेतो आणि हे पीक हे मी 10 गुंठ्यात लावलेले आहे आणि हे 20 गुंठ्यात लावलेले आहे. तर मला इथे जेवढे पीक निघते त्याच्यापेक्षा 2 ते 3 पट जास्त पीक इथे निघते मला. म्हणजेच ह्याच्यापेक्षा जास्त पीक म्हणजे आधुनिक पद्धतीने आपण जी शेती करतोय ती शेती आपण चांगल्या पद्धतीने केली तर त्याचा आपल्याला पूर्णपणे लाभ मिळू शकतो. इथे आहे गोठ्याचे आम्ही 2 प्रकार केले आहेत, मुक्त गोठा आणि बंदिस्त गोठा. तर बंदिस्त गोठ्यात जनावरे आम्ही अशा प्रकारे बांधून ठेवतो आणि मुक्त गोठ्यात आम्ही अशा प्रकारे जनावरे चरण्यासाठी मोकळी सोडतो. तर मुक्त गोठ्यात जनावरे अशी मोकळी सोडण्याचं कारण तर जनावरांना जी आवश्यक सनलाईट असते ती सनलाईट आपल्याला मुक्त गोठ्यातून मिळते. आणि बंदिस्त गोठा यासाठी कारण ऊन वारा पाऊस यापासून आपल्या जनावरांचे संरक्षण झाले पाहिजे. त्यामुळे आपल्याला बंदिस्त गोठ्याची निर्मिती करावी लागते. इथे आहे कुक्कुटपालन आणि खाली आहे मत्स्यपालन. तर कुक्कुटपालनमध्ये आपण अशा प्रकारे या कोंबड्या आहेत, या कोंबड्यांची जी विष्ठा आहे ती विष्ठा इथे माशांच्या खाद्यासाठी जाते आणि माशांच्या खाद्यासाठी गेल्यानंतर माशांच्या खाद्याचा आपला 50% खर्च वाचतो. इथे आहे बोरवेल पुनर्भरण. पावसाचे पाणी जेव्हा या पत्र्या शेडवर पडते तेव्हा ते या पनळीद्वारे बोरवेल पुनर्भरणसाठी जाते. ते जमिनीत साठून राहते व आपल्याला जसे हवे तसे आपण ते पाणी वापरू शकतो. इथे आहे कंपोस्ट खत म्हणजे गायांची जी विष्ठा आहे ती विष्ठापासून आपण हे खत बनवतो. हे खत आपण जी काही शेती करतोय त्या शेतीसाठी आपण हे कंपोस्ट खत वापरू शकतो. धन्यवाद. काय केले सांग. कन्वेयर इसको पास करेगा फर्नेस के अंदर ये जो कचरा है इसको पूरा जलाकर आगे पास करेगी बॉयलर सेक्शन में. बॉयलर सेक्शन वाटर के थ्रू जो है वो उसको स्टीम में बदलेगा. प्रोजेक्ट ऑफ कार्बन टरबाइन जो है कार्बन इससे इलेक्ट्रिसिटी जनरेट होगी और इससे जो ऐश निकलती उससे हम वगैरह बनाते हैं. इसमें जो हार्मफुल गैसेस रहते हैं वो जाएंगे स्क्रबर सेक्शन हार्मफुल गैसेस को एब्जॉर्ब करते हैं और इससे प्रोड्यूस होता है GHG गैसेस. ग्रीन हाउस गैसेस CNG में यूज होता है. और ये जो बाद में जो हवा निकलेगा हमारे particles coming from the factory stick on the cloth, and when the cloth is rotated, the particles of this smoke collected in the water and converted into activated carbon. Activated carbon is very useful to us. Now my friend will explain you how it is useful to us. It is used in metal smelting. It is also used in recovering of precious metal like diamond. If a diamond is broken, the activated carbon is used in recovering. It is particularly and mainly used in iron and steel industry. This project is for global warming, related to global warming and pollution. From this it reduces the pollution because it takes the smoke particles which is harmful and
give us non-polluted air. This is good for our environment and for us. The smoke coming from a factory is hazard to our lungs. If we use this, it will not hazard to our lungs. The electricity needed for this project, electricity needed for this machine can be generated by solar panels. It is very useful for this environment, and I request if you are having a factory, you should use this machine and purify the smoke and save our earth and environment. Clear motor. हे माहिती सांगा ना. सर्व मोटर त्याच्यामध्ये गिअर मोटर. मोठ्याने बोल मोठ्याने. Gear motor. This all runs on solar energy. This is called as receive and transmit antenna. Lander module sends signal to the Pragyan rover and it works according to the signals. This is called as navigation camera. It weighs just 125 grams and helps to plan the path for it. This is called as warm electronics box. The temperature on the moon south pole is very low. So to keep all electronics safe and at normal temperature, warm electronic box is used. This is called as rocker buggy assembly. When driving on uneven terrain, it helps to keep all the 6 wheels in contact when driving on uneven terrain. The temperature is very low, so the components will freeze. So warm electronic box. It keeps all the electronic components. चला बुवा आपलं कसं टाकायची कशी पावडर त्यातनं पाणी आलं पाहिजे. तो SA05 ब्लूटूथ मॉडेल आणि त्या ब्लूटूथ मॉडेलमुळे आपण ते ॲपवर एखाद्या कंट्रोल करू शकतो. पुढे मागे उजवीकडे डावीकडे असं आपण करू शकतो. काय आणि होलमध्ये हायड्रोपोनिक लावले जातात. हायड्रोपोनिक प्लास्टिकमध्ये रोपं लावली जातात. आम्ही झेंडूची लावली. तुम्ही स्ट्रॉबेरी, भेंडी, डोबी, टोमॅटो, मिरची अशी अनेक झाडं लावू शकता आणि रोपं लावू शकता. मग त्याच्यामध्ये आम्ही झेंडूची लावलेली आणि बादलीत पाणी आणि त्याच्यात मोटर ठेवलेली. आम्ही मोटरने पाणी वर जातं, सगळ्या झाडांना फिरून सस्टेन होऊन ते परत याच्यातच येतं. आता नॉर्मल शेतीमध्ये खत आणि फर्टिलायझरचा यूज होतो. आणि ऑर्गॅनिक शेती याच्यामध्ये फक्त ते मातीत असलेले पोषक द्रव्य असतात ना, ते म्हणजे मायक्रोन्यूट्रियन्स ते आपण पाण्यात टाकून डिझॉल्व करून आपण झाडांना पुरून ते सर्क्युलेट होऊन परत याच्यात येतात. झाडांना जेवढं पोषक लागतं ते तेवढं घेतात, बाकी सगळं याच्यात येऊन टाकतात. आणि हे झाडं 15 ते 20 दिवसात एवढी वाढलेली आहे. आणि नॉर्मल शेतीमध्ये 2 ते अडीच महिने लागतात एवढी झाडं वाढायला. त्याच्यात ग्रोथ जास्त होते झाडांची. आणि सॉइल पोल्युशन, वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन होत नाही याच्यात. आणि ही पूर्ण ऑर्गॅनिक शेती याच्यात फक्त पाण्यावरच आहे. We both study in 5th standard. Our project name is Chandrayaan 3. We make the Chandrayaan 3 with the help of peon, drag, slider, motor, bat,
battery and switch. When we click the first button, the rack go downside and peon go upside with the help of slider and motor. And when we click second button, the rack go upside and peon go downside. There are 6 wires in this project. We give a alphabet to that wire: A, B, C, D, E and F. So A wire is connected to the F wire, B wire is connected to the E wire and C wire is connected to the D wire. This all wires are connected from the motor, battery, switch. Here is the switch. When we press one side of that button, it go upward. When we click a second side of button, it's go downward. Chandrayaan 3 is the third mission of the Chandrayaan program, the series of lunar exploration mission developed by the Indian Space Research Organization, means by ISRO. The lunar exploration lander name was Vikram and the rover name was Pragyan. The benefits of Chandrayaan 3. The success of Chandrayaan 3 is boost India's economic in many of number. It will create a job in space industry and attract a foreign investment. It will also help to rise India's profile on world stage. Thank you. तो जो प्रोजेक्ट आहे ना शेजारचा त्याला व्हिओ इग्नाइटर ऑल ओव्हर इंडियातून कॉम्पिटिशन झाली व्हिओ इग्नाइट त्याला 19,000 एंट्रीजमधून टॉप 200 मध्ये सिलेक्शन झालं. हे ह्याच्यापासून प्लेट पाहिजे, ह्याच्यापासून म्हणजे प्लेट्स पाहिजे, ह्या पेपरच्या प्लेट्स पाहिजे. तर प्लेट पाहून मला सुचलं की प्लास्टिक वेस्ट पण भरपूरच आहे आणि पेनचं प्रोड्युशन हे भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे त्याला रिप्लेस फक्त लाईट लागणार ऑटोमॅटिक बंद होणार. सेन्सर लावले आम्ही हे आणि हे आपण वीज बचत म्हणजे महावितरणाची वीज येते ना बचत करण्यासाठी आपण सौर आणि फोन ऊर्जेवर खेळले. आपण फॉरस मध्ये सेव्ह करतो डायरेक्ट दिले जेव्हा इथं अंधार पडेल ना सेन्सर तेव्हा हायवेची लाईट लागते. सेन्सर राहिले सेन्सर अंधार पडला म्हणून लाईट लागते. तिकडे ना ते करंट दिलाय जेव्हा लागल तेव्हा तो खटला तिथं म्हणजे क्विक रिलीजिंग वैक्यूम क्रिएट हुआ है एज अनदर सिंपल बेसिक लॉ ऑफ द थर्मोडायनेमिक्स from high temperature to low temperature. परत चालू आहे. प्लास्टिक जैसे वो चेंज होता है. तो इससे हमने हाइजीन को कंट्रोल किया. फिर भी आपको स्क्वायर कैसे दिख रहा है? हाँ आपका ऑलमोस्ट एग्जैक्ट राइट है. आपको स्क्वायर दिख रहा है क्योंकि आपका ब्रेन में पिछली बार मैं बता रहा था कि पैटर्न ढूंढता है और यहाँ पे यही हो रहा है. स्क्वायर आप जब बचपन से आप देखते आ रहे कि स्क्वायर शेप होता है, सर्कल एक शेप होता है. तो यहाँ पे वो शेप आपको ऐसा लगा जब आपके ब्रेन ने दो कलर्स को सेपरेट किया, ग्रीन को सेपरेट किया और रेड को सेपरेट किया. रेड ऐसा लग रहा है कि एक ऐसा स्क्वायर ऐसा बना रहा है. तो पैटर्न को आपके ब्रेन ने ऐसा फील किया कि हाँ ये ऐसा पैटर्न है और सच्ची में कोई स्क्वायर नहीं है. और ये इम्पॉर्टेंट है क्योंकि हम
जब भी समझना चाहिए कि हम नेचर से हमेशा मतलब पैटर्न्स वगैरह ढूंढने का ट्राई करते हैं, क्योंकि आसपास हमारे आसपास क्या क्या है, क्या चीज़ें हैं। कभी पेड़ दिख रहा है, उसमें एक फल है, तो वो फल में शेप क्या है ये ढूंढना पड़ता है, पर आराम से नहीं दिखता है। तो इसीलिए ये पैटर्न वगैरह समझने का बहुत इंपॉर्टेंट है, और हमारा ब्रेन ये आराम से करते रहता है। ये हमारे डेली लाइफ में हमें सोचना नहीं पड़ता इन चीज़ों के लिए, हमारा ब्रेन ये हमें करके देता है। तो ये पैटर्न ढूंढने का ये चीज़ है। अभी नेक्स्ट है कलर, क्योंकि आपने यहाँ देखा कि हमारे ब्रेन कलर्स को सेपरेट करता है, पर हमारे ब्रेन को सच्ची में ये कलर को क्लियरली उसको समझता है कि नहीं, वो देखते हैं। अभी एक और इल्यूजन, जर का रंग असतील तर त्या आधारावरून मेंदू पॅटर्न तयार करतो आणि त्याच्यावरून आपल्याला इम्प्रेशन क्रिएट केल्या जातात। आता त्याप्रमाणे बघू, आता याचं काय होतं, याच्यामध्ये किती वेगवेगळे रंग दिसत आहेत तुम्हाला या चित्रामध्ये? वेगवेगळे रंग आहेत का टू स्टार्ट विथ? कितने कलर्स है इसमें? वेगवेगळे किती कलर तुम्ही सांगू शकता? फक्त मोजून सांगायचं तुम्हाला। रंगाचं नाव सांगितलं तरी 8, तुला 8 कलर्स, 4 और कुणाला अजून काही वेगळं उत्तर आहे? 6, 5, 7, 6 अजून 8 पेक्षा जास्त रंग दिसत आहेत? 8 से ज्यादा दिख रहा है? 5 पेक्षा कमी, 5 किंवा त्याच्यापेक्षा कमी, 4, 5 पेक्षा कमी, तो 4 से तो ज्यादा लग रहा है सबको, 4 या ज्यादा नहीं मानोगे सब? कोई मानेगा? अभी चलो भाई कुछ और पूछता हूँ, क्या आपको लग रहा है यहाँ पे ब्लू कितने कलर के ब्लू लग रहा है आपको? लाइट ब्लू, डार्क ब्लू कितने हैं? यहाँ पे ये क्या है, ये क्या लग रहा है? पैरेट ग्रीन लग रहा है, ये वाला ये ब्लू लग रहा है। पर ये एक्चुअली अगर आप पास आके देखोगे तो ये दोनों सेम कलर, ये दोनों ब्लू कलर है। आप मानोगे नहीं, पर जब आप आगे देखोगे आपको समझेगा कि दोनों ब्लू है। तो अगर हम कंप्यूटर को ये फोटो देते तो कंप्यूटर बोलते कि ये भी ब्लू है, वो भी ब्लू है, पर सबको लगता है कि ये वाला कलर ग्रीन है, ये वाला ब्लू है। ऐसा क्यों है? क्योंकि हमारा ब्रेन सिर्फ एक कलर को नहीं देखता है, वो एनवायरनमेंट को देख के परख के फिर बोलता है कि ये क्या कलर है। ये इंपॉर्टेंट क्यों है? क्योंकि हम जो भी चीज़ देखते हैं सिर्फ हम हमेशा अलग अलग टाइम में देखते हैं, अलग अलग जगह में देखते हैं। मतलब अभी समझो आप एक फल को देख रहे हो, ये फल अगर पेड़ के नीचे रखा तो शैडो होगा, शैडो को वजह से कुछ अलग दिखेगा। अभी शैडो के बाहर होगा, धूप में रखा है अलग दिखेगा। सुबह के टाइम जब लाइट कम होगा तब कुछ अलग दिखेगा, शाम को अलग दिखेगा। अजमूत आणि इलेक्शन बघा, अजमत असा क्लॉकवाईज हो, आणि त्याचबरोबर तो आपला पण चाललाय आणि तिथं ते जे काउंट दिसतं ना, टार्गेट पोझिशन पाहिजे, इलिव्हेशन त्या बाजूला ॲझमोथ ह्या इलिव्हेशन एक्सेसमध्ये अप साईडला 110 डिग्री घेतला होतो अँटेना आणि डाऊन साईडला 18 डिग्रीपर्यंत घेतला होतो अँटेना आणि ॲझमोथला -270 आणि प्लस साईडने 270 असं 360 डिग्री अँटेना रोटेट केलं जातो। त्यासाठी सर्व सिस्टम होतं समोरचा अँटेना म्हणतो, सर्व सिस्टम अँटेना रोटेशन। हे आपण एका ठिकाणीचा डेमोचा दाखवलेला आहे, बरोबर। मग अँटिनाची का गरज पडते सगळ्यांना माहिती आहे, मग जोडण्यासाठी कोणत्या वायूची गरज आहे आपल्याला? आपण ज्यावेळेस मेणबत्ती पेटवतो किंवा आग निर्माण होते त्यावेळेस वायू वापरला जातो। एकच मिनिट कोणता? कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन। ऑक्सिजन काय होतं, जंगलाला मदत होते, बरोबर। म्हणजे काय, आता हे पूर्ण विज्ञानाद्वारे तुम्हाला समजून घ्यायचं, त्याच्यासाठी काही प्रयोग आहेत का? आहे। उदाहरणार्थ एक मेणबत्ती घ्या, मेणबत्ती घेतल्यानंतर ती पेटवा आणि ट्रान्सपरंट ग्लास असेल, जसं काचेचा ग्लास आहे। अजून ठीक आहे, सूर्य आहे की नाही, सूर्य तारा आहे की नाही सगळ्यांना माहिती आहे, बरोबर। हा पण एक तारा आहे, बरोबर। सूर्य फिरतो का? नाही, पण हा तारा फिरतोय, बरोबर, फिरतोय की नाही। आणि लाईट कुठून देते तो? त्या दोन कोणांमधून देते। दुसरीकडून लाईट येते का? नाही। त्याची एक प्रॉपर्टी आहे, त्याच्यात एक वैशिष्ट्य आहे, आपण असं म्हणू शकतो, बरोबर की नाही। दुसरं महत्वाचं, पहिलं मी तुम्हाला सांगितलं की तो इसका अगर जो इसका लीनियर जो डिस्टेंस है वो अगर हमें पता है तो एंगल से हमें ये डिस्टेंस पता चल जाए, S = R।
एकच पाचशे मीटर एकच तर आपल्याला पूर्ण असं केलंय सांगू का